बघा प्रॅक्टिस सेट 1.1 मधला असणारा हा थर्ड क्वेश्चन आहे. काय म्हटलं थर्ड क्वेश्चन मध्ये, फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. म्हणजे हे पॉइंट कोलिनियर आहेत की नाही. आता पहिलं कोलिनियर म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. कोलिनियर म्हणजे काय, तर कोलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू, एकाच रेषेत असणाऱ्या बिंदूंना कोलिनियर पॉइंट असं म्हटलं जातं. एकाच रेषेत एक रेषीय बिंदू. समजलं कोलिनियरचा काय अर्थ होतो, एक रेषीय बिंदू. आणि जर एका रेषेत जर नसते तर त्याला काय म्हणतात, नॉन कोलिनियर. कोलिनियर, नॉन कोलिनियर. मराठीमध्ये त्याला एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू. नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषीय बिंदू. तर हे एका रेषेतले बिंदू आहेत की नाही हे तुम्हाला विचारलेलं आहे. ते बघा, डिस्टन्स पी आर तुम्हाला दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू तुम्हाला दिलेला आहे, डिस्टन्स क्यू आर तुम्हाला दिलेला आहे. 3 डिस्टन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता यामधला असणारे तिन्ही डिस्टन्सचे असणारे डिस्टन्स जर आपण जर बघितले तर एक डिस्टन्स हा सर्वात जास्त लांबीचा तुम्हाला दिसतो. पी आणि क्यू या दोघांमधला अंतर सर्वात जास्त तुम्हाला दिसतं या इतरांपेक्षा. म्हणजे छोटे डिस्टन्स आहे त्या दोन्ही डिस्टन्सची पहिले आपण ऍडिंग करून घेऊ. पहिला पाहिजे तर मोठा डिस्टन्स आपण लिहूया. डिस्टन्स पी कॉमा क्यू इक्वल टू 10 हा सर्वात मोठा असणारा डिस्टन्स आहे, बरोबर का. हा 7 आहे, हा 10 आहे, हा 3 आहे. या दोघांमधलं सर्वात जास्त डिस्टन्स हे आहे. मग याला बोलूया आपण इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर उरलेले लहान असणारे 2 डिस्टन्स तुम्हाला दिसत आहेत. त्या दोन्ही डिस्टन्सची ऍडिंग करून घ्यायची. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू कॉमा आर इक्वल टू डिस्टन्स पी आर. किती डिस्टन्स याचा 7 प्लस डिस्टन्स क्यू आर यांच्यामधला डिस्टन्स किती आहे तर 3. दोघांची ऍडिंग किती आली 10. हे झालं इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड जर तुम्ही जर बघितलं तर दोघांच्या राईट साइड सेम आहेत. हे इक्वल जे तुम्हाला दिसतंय इक्वलच्या इकडच्या बाजूला राईट साइड म्हणतात, इक्वलच्या या साइडला लेफ्ट साइड म्हणतात. तर इक्वलच्या या असणाऱ्या दोन्ही इक्वेशनच्या बघा ही राईट साइड आणि ही राईट साइड कशी आहे सेम आहे. आणि ज्या वेळेला दोन इक्वेशन किंवा दोनापेक्षा अधिक इक्वेशनच्या कुठली पण एक साइड जर सेम असेल तर आपाप त्याच्या दुसरी साइड जी असते नेहमी इक्वल असते. तर इथे बघा राईट साइड सेम आहे, याचाच अर्थ या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट साइड कशा आहेत सेम आहेत. मीन्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता इथे जागा कमी पडते, आपण वरती लिहूया. तर बघा याची लेफ्ट साइड काय आहे आणि या इक्वेशनची लेफ्ट साइड काय आहे. राईट साइड सेम आहेत म्हणून लेफ्ट साइड आपल्याला इक्वल तुम्हाला दाखवायच्या. तर डिस्टन्स पी कॉमा क्यू इक्वल टू बघा या इक्वेशनची लेफ्ट साइड. आता या इक्वेशनची लेफ्ट साइड काय आहे डिस्टन्स पी कॉमा आर प्लस डिस्टन्स क्यू कॉमा आर. तर बघा या दोन्ही साइड जर सेम जर आल्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या लेफ्ट साइड जर दोन्ही जर सेम आल्या तर याचा अर्थ ते पॉइंट कोलिनियर पॉइंट आहे. कसे पॉइंट आहेत कोलिनियर आहेत. पॉइंट पी कॉमा क्यू कॉमा आर आर कोलिनियर. बट यांच्यामधले असणारे एंड पॉइंट कोणते आहेत आणि मिडल पॉइंट कोणता आहे. आता हा कसा काढायचा, तर सर्वात मोठा असणारा हा डिस्टन्स आहे, बरोबर आहे. तो सर्वात मोठा जो डिस्टन्स आहे ते असतात एंड पॉइंट. सर्वात मोठा जो डिस्टन्स आहे ते कोण असतात एंड पॉइंट असतात. म्हणजे पी पॉइंट आणि क्यू पॉइंट हे एंड पॉइंट आहे. आणि दोन्हीच्या मध्ये कोण आहे मग तिसरा कोण उरला
तिसरा आर उरला ना. अरे पॉइंट पी आणि पॉइंट क्यू हे एंड पॉइंट झाले. 3 पॉइंट आहेत ना इथे, पी, क्यू आणि आर. तर पी आणि क्यू हे एंड पॉइंट झाले. म्हणजे तिसरा पॉइंट कुठला उरला? आर. म्हणजे आर हा कुठे आला? मध्ये कुठेतरी आला. म्हणजे याची दरम्यानता काय येईल? तर याची दरम्यानता येईल पी डॅश आर डॅश क्यू. पी आणि क्यू हे एंड पॉइंट आपण काय घेतले? तर तो सर्वात मोठा असणारा डिस्टन्स इथे आहे आणि तो प्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर तुम्ही असे दाखवू शकता की एवढं जरी लिहिलं तरी पण चालतं. हा आहे पी, हा आहे क्यू. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे किती आहे? 10. पी पासून आर किती डिस्टन्स वरती आहे? तर 7. म्हणजे थोडस या साईडला असेल, म्हणजे आर इथे आला. तर हे डिस्टन्स झालं 7 आणि हे झालं. तर अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर काढू शकता आणि दाखवू शकता की कोणता बिंदू कोणत्या 2 बिंदूंच्या असणाऱ्या दरम्यान आहे. ओके.